नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक. डॉक्टरांचे उपचार सुरू. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर इथं प्रारंभ. विमुद्रीकरणाच्या मुद्द्याचे दोन्ही सभागृहात पडसाद. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेतली कोंडी तिसऱ्या आठवड्यातही कायम. कामकाज उद्यापर्यंत तहकूब. टाइम मासिकातर्फे देण्यात येणाऱ्या पर्सन ऑफ द इयर या जागतिक पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचकांची सर्वाधिक पसंती. आणि मुंबईतल्या नौदल गोदीत आयएनएस बेतवा या युद्धनौकेच्या दुर्घटनेत 2 कर्मचारी मृत्युमुखी, 15 जखमी. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं आहे, असं चेन्नई इथल्या अपोलो रुग्णालयानं म्हटलं आहे. जयललिता यांना काल रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर अपोलो आणि एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावरच्या उपचारांसाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू नुकतेच अपोलो रुग्णालयात दाखल झाले असून त्यांनी जयललिता यांच्या प्रकृतीबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव तसंच तमिळनाडूच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली आहे. दरम्यान गेल्या 22 सप्टेंबरपासून श्वसनाच्या विकारामुळे जयललिता यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारांनंतर त्यांची प्रकृती सुधारली होती आणि त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येणार होतं. मात्र काल रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. जयललिता यांची प्रकृती काल रात्री खालावल्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. तमिळनाडूचे प्रभारी राज्यपाल चे विद्यासागर राव काल रात्री तातडीनं मुंबईहून चेन्नईला दाखल झाले आणि त्यांनी अपोलो रुग्णालयात जाऊन जयललिता यांच्या प्रकृतीची आणि उपचारांची माहिती घेतली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यपाल राव यांना दूरध्वनी करून जयललिता यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अपोलो रुग्णालयाबाहेर जयललिता समर्थकांची गर्दी उसळली असून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. तसंच संपूर्ण तमिळनाडूमधल्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी अण्णा द्रमुक आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचं समजतं. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज नागपूर इथल्या विधान भवनात प्रारंभ झाला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन विधान भवनात स्वागत केलं. त्यानंतर दोन्ही सदनांमधल्या कामकाजाला वंदे मातरमनं प्रारंभ झाला. विधानसभेत आज ठरलेलं कामकाज बाजूला ठेवून नियम 97 अन्वये विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर तातडीनं चर्चा घ्यावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. केंद्राच्या या निर्णयाचं समर्थन करताना अंमलबजावणीतील त्रुटींमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला राज्यात असंख्य अडचणींना सामोरं जावं लागत आहे, त्यावर आजच सविस्तर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अजित पवार यांनीही हीच भूमिका सदनात मांडली. शेकापच्या वतीनं सदनाचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनीही या मुद्द्याचं समर्थन केलं. मात्र अध्यक्षांनी या ऐनवेळच्या चर्चेची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. विमुद्रीकरणाच्या या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार रिझर्व्ह बँकेला संपूर्णपणे सहकार्य करत असल्याचं निवेदन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. मात्र गोंधळ चालूच राहिल्यानं विरोधकांनी सभात्याग केला.
नोटबंदीच्यामुळे जी बळी गेलेली माणसं आहेत, नागरिक आहेत, त्याची जबाबदारी या सरकारनं स्वीकारला पाहिजे. दुर्दैवानं चर्चेला सामोरे जाण्यापेक्षा पुन्हा त्याच उपाययोजना आम्ही करतो अशा प्रकारचं केविलवाणी सांगण्याचा प्रयत्न सरकारी पक्षाकडून झाला. सरकारने या सगळ्या चर्चापासून फळ काढला. सरकारने अशा चर्चा करण्याच्या ऐवजी जे काही प्रोसिडिंगवर होतं ते पूर्ण आजचं कामकाज पूर्ण करण्यात जास्त धन्यता मानली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडला. शोकप्रस्तावानंतर सदनाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं, असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे. विधान परिषदेच्या कामकाजाचीही आज वादळी सुरुवात झाली. विमुद्रीकरणाच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळल्यामुळे विरोधकांनी हौद्यात येऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज 15 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं. विमुद्रीकरणामुळे सामान्य माणूस अडचणीत आल्याचं धनंजय मुंडे यांनी प्रस्ताव मांडताना सांगितलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही या निर्णयावरून सरकारवर टीकेची झोड उठवली. शेकापचे जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पैसा नसल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प असल्याचं निदर्शनाला आणून दिलं. विमुद्रीकरणाचा निर्णय हा देशहिताचा असून याचं कोणी राजकीय भांडवल करू नये असं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केलं, असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं. तत्पूर्वी आज सकाळी विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच माजी सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव संमत करण्यात आला. देशाच्या सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या जवानांनाही सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर सरकार चर्चेला तयार आहे, मात्र विरोधी पक्ष चर्चेपासून पळ काढतोय असा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला. विधिमंडळ परिसरात ते आज पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील सामान्य पीडित शेतकरी, कर्मचारी, कामगार वर्गाला सुविधा दिलेल्या गोष्टी काखणभर जास्तीच्याच आहेत. अशा वेळेला सरकार उत्तर द्यायला, अर्थमंत्री उत्तर द्यायला तयार असताना विरोधी पक्षाने पळ काढला. त्यावेळेला विरोधी पक्षाचा हा पळ हा जनतेशी न्यायाच्या भूमिकेशी संगत नाही आणि म्हणून विरोधी पक्षाला महाराष्ट्रातील जनतेशी देणं घेणं नाही, फक्त राजकारणाशी देणं घेणं आहे, हा आमचा आरोप आहे. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात सलग तिसऱ्या आठवड्यात कोंडी कायम आहे. लोकसभेत आजच्या दिवसाचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष नियम 56 ऐवजी नियम 184 अंतर्गत विमुद्रीकरणावर चर्चेसाठी तयार असल्याचं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी सांगितलं. तर मतदानाची तरतूद नसलेल्या नियम 193 अन्वये चर्चा करण्यात यावी अशी सूचना बीजू जनता दल आणि तेलंगण राष्ट्र समिती सदस्यांनी दिली असून त्याचा सन्मान करण्यात यावा असं संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर लोकसभेत निवेदन दिलं. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. राज्यसभेत विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून हौद्यात उतरून काँग्रेस सदस्यांनी सरकारविरुद्ध घोषणा दिल्या. गदारोळामुळे प्रश्नोत्तराच्या तासात वारंवार व्यत्यय येत राहिला. गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. भारतात ऊर्जा निर्मितीला मोठा वाव असून 2018 पर्यंत सर्वांना वीज पुरवठा करणं शक्य होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं. विज्ञान भवनात आयोजित केलेल्या पेट्रोटेक 2016 या संमेलनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. आयातीवरचं अवलंबित्व कमीत कमी करण्याच्या दृष्टीनं भारतानं तेल आणि भूगर्भ वायूच्या देशांतर्गत उत्पादनात वाढ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भारतात भूगर्भ वायू उत्पादनाच्या छोट्या क्षेत्रांच्या लिलावांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी म्हटलंय. दळणवळण आणि हवाई वाहतूक क्षेत्रात देश वेगानं विकास करत असून 2040 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत 5 पटींनी सुधारणा होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचंही पंतप्रधानांनी भाषणात स्पष्ट केलं. वर्षभरातल्या सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तीसाठी टाइम या अमेरिकी मासिकाच्या वाचकांची पहिली पसंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मागे टाकत मोदी यांनी यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. वाचकांनी ऑनलाईन केलेल्या मतदानात मोदी यांना 18% मतं मिळाली आहेत, तर ओबामा, ट्रम्प आणि विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना 7% मतं मिळाली आहेत. हिलरी क्लिंटन यांना 4% तर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांना 2% मतं मिळाली आहेत. मोदी यांना दुसऱ्यांदा हा बहुमान मिळत असून या यादीत सलग 4 वर्ष त्यांना स्थान मिळालं आहे. पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराची घोषणा मासिकाचे संपादक या आठवड्याच्या उत्तरार्धात जाहीर करणार आहेत. उद्या 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 60वा महापरिनिर्वाण दिन. या निमित्तानं लाखो अनुयायांचा भीमसागर चैत्यभूमीवर दाखल होत आहे. चैत्यभूमीला केलेलं अभिवादन म्हणजे केवळ बाबासाहेबांच्या विचारांवरील निष्ठा व्यक्त करण्याची प्रतिकात्मक कृती नाही, तर बाबासाहेबांच्या विचारातून आजही सुरू असलेल्या संघर्षाला सामोरं जाण्यासाठी मिळणारी ऊर्जा अशीच भावना प्रत्येक अनुयायाच्या मनात असते. पिढी ही शिक्षणातून म्हणजे काही पुढे जात आहेत, शिकत आहेत, वाचत आहेत, लिहत आहेत, ते आम्हाला खूप कळत आहे. म्हणून आम्हाला बाबासाहेबाबद्दल खूप असा अतिशय आदर वाटत आहे की बाबासाहेब आंबेडकर हे असे थोर महापुरुष आहेत की त्यांनी स्वतःसाठी नसून ते दुसऱ्यांना, समाजासाठी आणि दुसऱ्याचा उद्धार केलेला आहे. असे हे थोर महापुरुष ह्या जगामध्ये कधी झालेही नाही आणि कधी होणार पण नाही. शिक्षण म्हणजे वाघींचं दूध आहे हे आम्हाला कळवून दिलेलं आहे. आणि खरंच जो व्यक्ती शिक्षण घेईल तो खरंच गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आज जर कोणी सर्वसामान्य जरी नागरिक असेल तरी त्याच्या मताला सुद्धा सारखाच अधिकार आहे. आणि आज जो देशाचा माननीय जे प्रधानमंत्री आहेत त्यांच्या सुद्धा मताला सारखाच अधिकार आहे. म्हणून जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही संपूर्ण जगामध्ये एक नावाजलेली अशी राज्यघटना ही आपल्या देशाची महान आहे. उद्याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी योग्य त्या सोयी पुरवणं आणि दिवसभराचं योग्य ते नियोजन करणं ही जितकी प्रशासकीय यंत्रणांची जबाबदारी तितकंच ते आपलं सामाजिक कर्तव्यही. त्यासाठीच संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या माध्यमातून योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. आज लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातून आणि भारतातून आणि भारताच्या बाहेरून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येथे जनता येत असते. आणि ती असलेली संपूर्ण जबाबदारी म्हणजे चैत्यभूमी निर्माण करण्यापासूनची भारतीय बौद्ध महासभा हिच्यावरती असते. भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आणि समता सैनिक दलाचे सैनिक मिळून 4, 5, 6 आणि 7 तारखेपर्यंत सदैवरित्या लोकांची सेवा करण्यासाठी, लोकांची व्यवस्था करण्यासाठी या चैत्यभूमी आणि या बाजूच्या परिसरामध्ये तत्परतेने असतात. हेतू एकच आहे की पोलीस यंत्रणेवरती आणि इतर महापालिकेच्या यंत्रणेवरती जास्त भार पडू नये, हे आमचं प्राथमिक कर्तव्य आम्ही समजतो. 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासन आणि आज जागतिक मृदा दिन आहे. या निमित्तानं मृदा संवर्धनासाठी विविध जागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद इथं रब्बी किसान संमेलन आणि मृदा आरोग्य पत्रिका वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातल्या पिकांबाबत आणि माती परीक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच BBF या तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. यावेळी मृदा आरोग्य पत्रिकेचं वितरण करण्यात आलं. धुळे जिल्ह्यातही 56,000 अधिक जमीन आरोग्य पत्रिकांचं वाटप कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आलं. रब्बी हंगाम शेतकरी मेळाव्याचा प्रारंभही झाला. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची प्रतवारी तपासून घेण्याचं आवाहन करण्यात आलं. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मातीचं आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केलं. केवळ शेतीसाठीच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीसाठी माती गरजेची आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा अवाजवी वापर टाळण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलं.
मुंबईतल्या नौदल गोदीत INS बेतवा या युद्धनौकेच्या दुरुस्तीचं काम संपल्यानंतर आज ती पुन्हा खोल समुद्रात घेऊन जात असताना तांत्रिक बिघाडामुळे ही युद्धनौका कलंडली। या दुर्घटनेत 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत, असं PTIच्या बातमीत म्हटलं आहे। नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन DK शर्मा यांनी ही माहिती दिली। 15 जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचंही प्रवक्त्यांनी स्पष्ट केलंय। INS बेतवा ही ब्रह्मपुत्रा वर्गातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र वाहू नौका असून गेली 12 वर्ष ती नौदलाच्या सेवेत आहे। हवामान। राज्यात अनेक ठिकाणी काल कमाल आणि किमान तापमानात वाढ दिसून आली। मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 5 अंश सेल्सिअसनं अधिक आढळून आलं। कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअस तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी ते 3 अंश सेल्सिअसनं अधिक नोंदवण्यात आलं। येत्या 48 तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील, असं हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 36-24, नागपूर 30-12, पुणे 30-17, औरंगाबाद 31-16, नाशिक 31-15, कोल्हापूर 31-20, रत्नागिरी 35-23, सोलापूर 33-20 आणि अमरावती कमाल 28, किमान 14 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक, डॉक्टरांचे उपचार सुरू। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर इथं प्रारंभ, विमुद्रीकरणाच्या मुद्द्याचे दोन्ही सभागृहात पडसाद। विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेतली कोंडी 3ऱ्या आठवड्यातही कायम, कामकाज उद्यापर्यंत तहकूब। टाइम मासिकातर्फे देण्यात येणाऱ्या पर्सन ऑफ द इयर या जागतिक पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचकांची सर्वाधिक पसंती। आणि मुंबईतल्या नौदल गोदीत INS बेतवा या युद्धनौकेच्या दुर्घटनेत 2 कर्मचारी मृत्युमुखी, 15 जखमी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।